मग त्याने एका बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवला व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो. जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही, तर ज्याने मला पाठवले आहे त्याला स्वीकारतो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराची योजना, आणि खरोखरच परमेश्वराची योजना हीच आहे. परमेश्वर आपल्या सर्वांचा स्वीकार करत आहे. लॉर्ड एक्सेप्ट्स एव्हरीवन. And one thing what it tells in the scripture of today, that be accommodative, help each other, care for each other. And that is what the Lord tells, never despise anyone. कोणाला दूर सारू नका, कोणाचा अवहेर करू नका. ओके, अडचणी समस्या आहेत, बंधनं आहेत, पाप प्रवृत्ती आहेत, परंतु ज्यावेळी आपण एकमेकांचा अवहेर करतो, एकमेकांना आपल्यापासून दूर लोटतो, त्या गोष्टी घडतात. येशू ख्रिस्ताच्या शुभारंभात सांगत आहे की बालकांप्रमाणे नम्र व्हा. बालकांप्रमाणे नम्र व्हा. बी हंबल ॲज चिल्ड्रन, even obedient as children. And this obedience, dear friends, is not okay. It is to human beings. But one important thing, it is towards elders, towards people in authority, and best part, obedience with God. When we talk about obedience in God, that okay, I may have my own opinions, different opinions, I may fight with people, but at last I obey. Then graces and blessings flow in your life. तेव्हा आशीर्वाद आपल्या जीवनात प्राप्त होतात की त्या वडीलधारी माणसांचे, ज्या प्रभूने त्यांना नेमलेलं आहे आपल्यावरती. सी, यू बीइंग बोर्न द फॅमिली इज नॉट अन ॲक्सिडेंट. या कुटुंबात आहोत, या गाव परिवारात आहोत, या शेजारी आहोत, तू व्यवसाय करत आहोत, तू प्रवास आहे, इट इज नॉट अन ॲक्सिडेंट. इट इज गॉड्स प्लॅन. परमेश्वराची योजना आहे ती. आणि प्रिय भाविकांनो, जेव्हा परमेश्वराची योजना आहे म्हणजे त्याद्वारे देखील कठीण परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर त्या कठीण परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं योजित आहे. आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला समजल्या, प्रिय भाविकांनो, आपल्याला खरोखरच भव्य दिव्य आशीर्वाद की आपल्यामध्ये किंवा आपल्याद्वारे काहीतरी घडणार आहे, परमेश्वर काहीतरी करणार आहे, हे आपल्याला समजून येईल. अगेन आय टेल यू, युअर बर्थ इन दिस फॅमिली, या कुटुंबात तुमचा जन्म इज नॉट अन ॲक्सिडेंट, दुर्घटना नाही, तर परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराची योजना, प्रिय भाविकांनो, आपल्या सर्वांसाठी हिताचीच आहे. आपल्या सर्वांसाठी हिताचीच आहे. सुरुवातीला या शुभवर्तमानात सुरुवातीला सांगितलेलं आहे की स्वतः तो प्रभू स्वतःला मारेकरांच्या स्वाधीन करणार आहे. कशासाठी? जगाच्या तारणासाठी. He is going to sacrifice himself to the persecutors. He is going to give himself. And here people are fighting for positions. I want this position, I want that position. हक्क किंवा अधिकार. आणि प्रिय भाविकांनो, अधिकार ओके, चांगल्या गोष्टी आहेत, परंतु अधिकाराचा वापर आपण कशासाठी करत आहोत? अधिकाराचा वापर इतरांच्या भलेपणासाठी, इतरांना प्रगती देण्यासाठी, इतरांना आनंदी ठेवण्यासाठी जर अधिकाराचा वापर करत असेल तर खरोखरच त्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु अधिकाराद्वारे इतरांना बंधनात, इतरांच्या मनात भीती निर्माण करत, दॅट इज अ प्रॉब्लेम, दॅट इज अ ट्रॅजेडी. Never use your authority to demean or to put somebody down. Never use your authority to put fear in minds of people. God has given us that authority. Remember this. Our hard work is there. We have struggled. We have in difficult situations. We have achieved. But God has given them the authority should be used with discipline, with love. Then only we can transform people's life. The authority and power goes in head, then starts our destruction. Then we will be lonely. We will देवापासून आपण दूर राहणार, आपण स्वतःपासून दूर राहणार, आणि that will be end. There should be love, there should be discipline. Authority should be used to free people. Should we pray for each other? प्रभूचे सामर्थ्य मागूया. Let us ask the Lord, which Lord has given authority, a family. Let we make a best of it. आणि खरोखरच शक्य आहे. चांगले करणे सोपे आहे, चांगले विचार करणे सोपे आहे, चांगले आचार करणे सोपे आहे, चांगले कृती करणे सोपं आहे.
Nothing that it has been a big, huge mountain which you need to carry. It is very easy because the Lord is going to help us. I make a prayer for you. परमेश्वर आमच्या कुटुंबियांसाठी विशेष प्रार्थना करी. Lord, we ask you to bless this family. Here in DMS, we ask you to bless these people. Their situations, keep them always safe and protected. Fill them with your glory, fill them with your blessing. Let the authority what they have, let them use to glorify you, O Lord. Lord, keep them under your mighty able care. परमेश्वर त्यांना सामर्थ्य दे, आरोग्य दे, सामर्थ्य दे. व जो अधिकार तू त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर चांगल्यासाठी त्यांनी करावा. त्या अधिकाराद्वारे परमेश्वर जो गौरव व्हावा, अधिकाराद्वारे तुझे राज्य, शांतीचे राज्य प्रस्थापित व्हावे, ऐक्याचे राज्य, सामर्थ्याचे राज्य प्रस्थापित व्हावे. प्रभू, पवित्र मातेची मध्यस्थी मागत आहोत. आज रविवार आहे प्रभू, या दिवशी तू पुनरुत्थित झालास, तो आत्मा, पवित्र प्रकाश आमच्या जीवनात मागत आहोत. ते सामर्थ्य, धैर्य मागत आहोत. नक्कीच प्रिय भाविकांनो, परमेश्वर ते सामर्थ्य देईल. परमेश्वर सामर्थ्य देईल. माझ्या अधिकाराद्वारे चांगले व्हावं, सामर्थ्य मागा, प्रार्थना करा. स्वतःचे अधिकार जे दिलेले आहेत त्याद्वारे चांगलं व्हावं याची प्रार्थना करा. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू लॉर्ड. प्रेज येशू, 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 येशू. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या कुटुंबास व कार्यास प्रभू आशीर्वादित करो. आमेन. सो गॉड ब्लेस यू. प्रेइंग फॉर यू. तुमच्या विशेष प्रार्थना करत आहे. प्रभूचे सामर्थ्याचा अनुभव तुम्हाला सर्वांना यावा, प्रभूच्या कृपेचा अनुभव तुम्हाला यावा, हीच प्रभूच्या प्रार्थना. थँक्यू.